नमस्कार, मायाज क्लाउड किचन मध्ये आज आपण पुदिना राईस कसा बनवायचा हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया। आज आपण पुदिनाचा राईस कसा बनवायचा हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी रोजच्या वापरातीलच घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही घेऊ शकता, आंबे मोहर, कोलम किंवा बासमती राईस। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा, खडे मसाले ज्यामध्ये एक तेजपत्ता, 2 लवंग, 2 मिरी, दालचिनीचा तुकडा एक आणि एक छोटी इलायची घेतलेली आहे। इथं मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरचे वाटलेली पेस्ट मी इथं 1.5 चमचा घेतलेली आहे। एक मूठ पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथं मी गोडा मसाला घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता तांदूळ मी इथं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मी इथं गॅसवरती एक कुकर ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेले आहेत। आपले तेल इथं गरम झाले। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे, खडे मसाले, उभा चिरून घेतलेला कांदा घालून छान भाजून घेणार आहे। यामध्ये मी उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेतला आहे। आता याला छान भाजून घेणार आहे। आता यामध्ये मी हिरवी मिरची, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती 1.5 चमचा घालून घेणार आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी पुदिन्याची पाने घालून छान भाजून घेणार आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला घालून छान भाजून घेणार आहे। आता इथं धुवून घेतलेले तांदूळ घालून घेते। आता याला छान भाजून घेणार आहे तेलामध्ये। आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते, छान हलवून घेते। आता मगाशी आपण थोडीशी पुदिन्याची पाने फोडणीमध्ये भाजून घातली होती, आता थोडी मी शिल्लक ठेवली होती, त्यातली मी आता पुदिन्याची पाने थोडीशी अशी मोडून हातावरती भातावर घालून घेते आणि मिक्स करून घेते। आता याला एक उकळी आली की आपण कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायचा। आपला पुदिन्याचा राईस इथे तयार होतो। आता इथे आपल्या भाताला छान उकळी यायला लागलेली आहे। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि कुकरला झाकण लावून याच्या मध्यम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेते। आता इथे आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड करून घेऊया। आपला कुकर इथं आता थंड झालेला आहे। आता आपण उघडून बघूया आपला पुदिना राईस कसा झालेला आहे। कुकरचे झाकण उघडल्याबरोबर लगेचच असा घमघमाट सुटलेला आहे। आता आपण याला छान हलवून घेऊयात। तुम्ही बघू शकताय किती मस्त शिजलेला आहे आपला पुदिना राईस, एकदम मोकळा झालेला आहे। आता याला आपण व्यवस्थित हलवून घेऊयात छान एकसारखा आणि एका सर्विंग प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊयात। खाण्यासाठी इथं गरम गरम पुदिना राईस आपला तयार आहे। त्यासोबत मस्त अशी डाळीची आमटी आणि उडदाचा भाजलेला पापड खायला एकदम भारीच लागतो। तुम्ही पण नक्की करून बघा। आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।